हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव वैशाली वडनेरे ब्लॉग. आजचा वार सोमवार, आजची तारीख 15 सप्टेंबर. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. तो असा की आज आमच्या साक्षीचा वाढदिवस आहे. तसं म्हटलं तर तिचा वाढदिवस गणपतीच्या 5व्या दिवशी येतो, तिथीने म्हटलं तर. पण सर्वजण आपण तिथीपेक्षा तारखेनेच वाढदिवस साजरा करतो. तसंच आम्हाला आज वाढदिवस तिचा साजरा करायचा आहे आणि केक पण बनवायचा होता. पण साक्षीला आज सुट्टी नाही जॉबला, तिला यायला उशीर होईल. मग शेवटी मी आता केक ऑर्डर करून दिल बाहेरून आणि काम पण आवरायचंय. पटपट आवरून घेते मी, तयारी करायची वाढदिवसाची संध्याकाळची. चला. सकाळची सर्व कामं झाल्यावर माझा स्वयंपाक झाला, आमच्या सर्वांची जेवणं झाली, भांडे झाले, किचन ओटा आवरून झाला. तुम्ही बघू शकता माझं सगळं क्लीन झालं किचनमधलं. आता मला संध्याकाळची तयारी करायची आहे, त्यासाठी पटापट काम आवरून घेतली मी सकाळची. कपडे मशीनला लावले होते सकाळीच, कपडे झालेले होते. आता कपडे वाळत घालून घेते. इकडे कपडे टाकून दिले मी आता. आणि मशीनचे कपडेसुद्धा ह्या पावसामुळे काही सुकत नाही आहे सध्या, पण आता काय करणार, सवय झाली आता ह्या पावसाची आम्हाला. कपडे वाळत घालून झाल्यानंतर मी थोडा आराम केला. आराम झाल्यानंतर मी चहा पाणी घेतला. म्हटलं आता चला हॉलची थोडी क्लिनिंग करूया. सर्वात पहिले हा सोफा घेतला. आधी आम्ही सोफे एका लाईनीत ठेवले ते, पण जेव्हा गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळेस जागा कमी पडली, मग तेव्हा हा सोफा इकडच्या साईडला घेतला आणि तो मोठा सोफा त्या साईडला आहे. असं थोडं चेंज पण म्हटलं करूया. मग तसं चेंज बरं वाटलं म्हणून तर तसंच ठेवलं मी. आणि सोपे झाल्यानंतर मी टिपॉय पण पुसून घेणार आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळची तयारी आवरावर करूया पटपट. गुड इव्हिनिंग सर्वांना. आता संध्याकाळचे 7 वाजले. दिवसभर माझ्या आवरावर चालूच होती. आता प्रसाद गेलाय केक आणायला, तो केक आणूच तर आता निदान मी आवरून तरी घेते, साडी वगैरे चेंज करून घेते, माझं आवरून घेते. साक्षी आली आहे, जरा वेळ झाला. काय मग कुठे गेली होती आज हे सेलिब्रेशन करायला? सोबत गेली होती आणि हॉस्पिटलला गेली होती. छान एन्जॉय केला ना? बरं झालं. काही नाही ग, नुसते फोन याचे फोन त्याचे फोन मेसेज, याच्यातच बर्थडे निघून जातो. अगं मग ज्याला असं प्रेम वाटतं आपल्याबद्दल तेच फोन करतं ना. आपण पण आपुलकीने त्यांना रिप्लाय द्यायचा. मग ते काय कोणी पण आपल्याला आपुलकीनेच करतं फोन. पण याच्यातच दिवस निघून जातो. मग तो बर्थडेचा दिवस तसाच असतो. चला आता आपण हे चेंज करून घेऊ. आता पप्पा येतील. चला. आलाय प्रसाद केक घेऊन. आता फ्रीजमध्ये देते ठेवून. आवरायला वेळ आहे तोपर्यंत फ्रीजमध्ये राहील. आम्ही आवरायला घेतलं, लाईट गेली. तुम्ही बघू शकता एकदम अंधार झालाय. आणि आता ती लाईट कधी येते? लाईट आली तुमच्याशी बोलता बोलता. चला आता आवरून घेते, पटकन फ्रेश होते, मस्त आवरते आणि बोलते तुमच्याशी. बर्थडे सेलिब्रेशनची तयारी आता आमची जोरात. समजून घेतलं मम्मी. आता मी साक्षीचं औक्षण करून घेते. साक्षीचा पहिला एक बड्डे मोठा झाला, त्याच्यानंतर आम्ही घरातच बड्डे केले सर्व. आणि इतकी छोटी होती पहिल्यापासून, तिला पहिले बड्डे आवडायचे मोठे. आता नाही म्हणते बड्डे करायला. तिला बऱ्याच वेळेस म्हटलं आपण मोठा बड्डे करू, पण नाही म्हणती छोटाच करूया म्हणे आपण घरगुती. नाही तर मला हौस होते आपण मोठा करूया ह्यावेळेस बड्डे.
कारण की मुलगी काय इतक्यात मोठी होते आणि खरं मुलगी तर घराची लक्ष्मी असते. सगळ्यांच्या घरोघरी एक तरी मुलगी असायलाच हवी, जेणेकरून ती दोन्ही कुळाचा उद्धार करते. आणि मला तर अभिमान आहे मुलगी असल्याचा. आता इथे प्रसादनी केक आणलाय. तुमच्याशी बोलता बोलता मला जरा भरून आलेलं होतं, त्यामुळे मी थोडं थांबून घेतलं. आता प्रसादने केक ओपन केला आणि केक त्याच्या मित्राला सांगितलं होतं, त्याने ऑर्डर दिलेली होती. केक ऑर्डर केलेला होता. केकचं नाव गोल्डन सँटो असं आहे. आणि आम्ही नेहमीच केक आणतो, पण केक कुणालाही शक्यतो आवडत नाही. आता पोरं तर नाहीच म्हणता, पण बड्डे म्हटला का केक आलाच. आणि दर टू यू हॅपी बर्थडे डिअर साक्षी, हॅपी बर्थडे टू यू. ते गाणं नाही येत मला. आई साहेब भरवा तुमच्या लाडक्या पोरीला. जास्त नको रे. नाही ना, तुला आवडतच नाही मेन म्हणजे. बापरे, तो हातात पण नाही येत. हा ना, ये उचलून खावा. नाही तेच पण माझी सोनोली सोनोली सोनोली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यशस्वी हो आणि मोठी हो. माझ्याकडून पण तुला बर्थडेच्या शुभेच्छा. थँक्यू. नीट हा सुखाची राह. त्याचा कॅमेरा मी ऐकून कॅन्सल केला. सुखाची राह. आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. आता आम्ही चाललोय हॉटेलला. चला. आमचा सर्वांचा लुक कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही छानच दिसता. हिरो नको दाखव. हिरो घ्या आपला हिरो. माझ्यासाठी ना भरभरून कमेंटी करा एकदा मी कसं दिसतोय. मला माहिती आहे तुम्ही खूप कमेंटी करणार. धन्यवाद. हे हॉटेल आमच्या घरापासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तुम्ही बघू शकता करेलिव्ज म्हणून ह्या हॉटेलचं नाव आहे. आम्हाला हे हॉटेल अगदी जवळ पडतं आणि पूर्णपणे शाकाहारी आहे. कारण की आमच्या घरात पण पूर्णपणे शाकाहारीच सर्वजण आहे. आम्हाला नॉनव्हेज कुणालाही चालत नाही. आणि इतकं छान वातावरण आहे. इथलं झाडं झुडपं असे बाजूला लावलेली सगळे छान आहे. आणि इथले सर्विस पण छान आहे. ऑर्डर केल्याबरोबर छान मेनू वगैरे आपल्याला मनासारखे मिळतात. आम्हाला आवडते इथलं सर्विस. आणि मस्त वाटतं वातावरण. सध्या तर पाऊस पडलेला आहे, सगळीकडे असं चिंब झालेलं आहे, पण तरी मस्त वाटते. सगळं प्रदूषण असं निघून गेल्यासारखं वाटतंय. पूर्णपणे असे लाइटिंग वगैरे केलेली आहे. कसला ऑर्डर केलाय दीदी हा खाकरा? चीज खाकरा छान दिसतोय. केवढा मोठा आहे ना. घ्या हो, टेस्ट करा ना. कसा रे प्रसाद?
कसा आहे हो? कसा आहे माऊ? चला जेवून येऊ. आम्ही ऑर्डर दिल्याबरोबर 15-1 मिनिटात त्यांनी गरमागरम ऑर्डर आणली आमची. व्हेज कोफ्ता करी आणि पनीर हैदराबादी हे सांगितलेलं होतं आम्ही. त्याचबरोबर गरमागरम नान सांगितले आणि रोटी सांगितली. छान होतं सर्व मेनू. त्यांनी लगेच जिरा राईस पण आणला. इथली सर्विस पण खूप छान आहे. छान वाटलं जेवण एकदम. त्याबरोबरच लोणचं, पापड, चटणी सगळं होतं. तुम्ही एकदा नक्की ते व्हिजिट द्या. जेवण एकदम गरमागरम सर्व करते इथे आणि कुठल्याही प्रकारचं असं जास्त म्युझिक वगैरे लागले नसतं. एकदम शांत वातावरण आहे इथे. निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतं आपल्याला आणि जेवणाचे मेनू वगैरे एकदम मनासारखे वाटले आम्हाला. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. जेवण झाले आमचे. आता थोडं शतपावली करतो आणि जातो घरी आम्ही. अजून थोडंसं आहे वेळ, तो थोडं फिरतो. मस्त वाटतं इथे. जरा पाऊस पण उघडलेला आहे. जरा वातावरण मोकळं मोकळं फ्रेश आहे इथलं. आता पावसामुळे मस्त असे दाट झाडी झाली खाली. तर छान इथे नारळाचे झाडे वगैरे सगळं व्यवस्थित वाटतंय. मस्त फिरू वाटतं इथे. इथे बॅकवेट हॉल पण आहे. इथे बघू शकता तुम्ही चिमण्यांना बसण्यासाठी घरटी केलेली आहे. प्राणी पक्षी असे मोकळे वातावरणात इथे वावरू शकतात आणि छान अशी ग्रीनरी पसरलेली आहे. एकदम मोकळं वातावरण आहे. छोटी मोठी पार्टी, लग्न समारंभ इथे होत असतात नेहमी. आणि आत्ता नेटकाच पाऊस पडून गेलेला आहे. त्याच्यामुळे असं सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम दाट अशी ग्रीनरी झालेली इथे आणि खूप छान अशी झाडं आहे. नारळाची झाडं उंच उंच आहे. मस्त वाटतं एकदम. आलोय आम्ही आता घरी. 11:30 झाले जवळपास. आता मी इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू. शुभरात्री सर्वांना. बाय.